हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर कोंबडी वडे बनवणार आहोत, ते पण इन्स्टंट. त्याच्यासाठी मी 2 कप इतकं तांदळाचं पीठ, 1 कप बेसन, 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलं आहे. चवीपुरतं मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं. अर्धा वाटी जी उडदाची डाळ असते ती पुसून घेतलेली आहे, ती छान भाजायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. त्यानंतर पाव कप इतकं धणे घेतलेले आहेत, ते सुद्धा छान भाजून मिक्सरच्या भांड्यात काढायचे. त्यानंतर काळी मिरी, लवंग, जिरे, बडीशोप, थोडासा ओवा हे सगळं घेऊन छानपैकी भाजून ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे. मग त्याला छान बारीक करायचं आणि ते सुद्धा पिठामध्ये घालायचं. त्याचबरोबर कांदा, अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर हे सगळं छान बारीक करून घेतलेलं आहे. याचीसुद्धा मी छान बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि ती आपण जी उकळ काढणार आहोत त्या पाण्यामध्ये घालून घेणार आहे. आता हे पीठ छान मी मिक्स करून घेत आहे. आता उकळ काढण्यासाठी मी अंदाजे पाणी घेतलेलं आहे. आता ह्याच्यासाठी पिठासाठी मला 1.5 कप इतकं पाणी लागलेलं आहे, ते मी टोपामध्ये घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेलसुद्धा मी घालून घेणार आहे. छानपैकी उकळ काढून घेणार आहे. पाण्याची छान उकळ काढून झाली की आपण हे पाणी पिठामध्ये थोडं थोडं घालून पीठ एकदम मऊसर मळून घ्यायचं आहे. काही लोक पीठ मळून झाल्यावर त्याला कोळशाचा स्मोक देतात, पण नाही दिला तरी काही हरकत नाही. एवढं सगळं छान सामग्री वापरल्यानंतर हे वडे अगदी छानच होतात आणि मी दाखवलं आहे त्याप्रमाणे पीठ एकदम मऊसर मळून घ्यायचं. जर पीठ असं कडक मळलं तर त्याचे वडे छान होणार नाहीत, फुगणार नाहीत. आता हे पीठ मळून झालं की आपण त्याला रेस्ट करायला 5 ते 6 तास ठेवून द्यायचं आहे आणि मग त्याचे आपण वडे करायचे आहेत. वडे करण्यासाठी मी इथे दुधाची पिशवी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यावर पिठाचा गोळा ठेवून मी वडे छानपैकी लाटणीने लाटून घेणार आहे. अजून एक दुसरी पद्धत आहे, ती अगदी सोपी आणि वेळ वाचवणारी आहे. पिठाचा गोळा छान मळून घ्यायचा आणि च्या पिशवीवर ठेवून द्यायचा आणि वरतून प्लेटने असं प्रेस करायचं. अगदी छान गोल वडा तयार होतो. मधून त्याला होल द्यायचा आणि गरम तेलामध्ये दोन्ही बाजूनी छान परतून घ्यायचा. बघू शकता हे वडे माझे किती छान फुललेले आहेत. अशा प्रकारे हे वडे आपले बनवून तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.